तर नमस्कार मंडळी, बरेच दिवस झाले नवरात्रीविषयी आपले ब्लॉग येत नाही. तर फक्त आपण होतो मंदिरात आणि मंदिराबद्दलच ब्लॉग बनवत होतो. तर मंदिराचे सुद्धा अजून बरेच ब्लॉग बनवायचे बाकी आहेत, कारण कामानुसार वेळेनुसार मी जरा ब्लॉग एडिटिंग करत असतो, त्यामुळे आपले ब्लॉग लेटच येत असतात. मी नेहमी सांगत असतो की काम झाल्यानंतरच मी एडिटिंगला बसतो, तसंच काम झाल्यावरच ही सुद्धा व्हिडिओ बनवायला बसलो. याच्यानंतर अजून बऱ्याच व्हिडिओ आपल्या येणार आहेत मंदिराबद्दल, गरब्याबद्दल, म्हणजे अजून बरेच येतील. तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला करंजा गावातील देवी देवतांचं दर्शन, कुठे कुठे भवानी देवी बसलेले आहे ते दाखवणार आहे, आणि तिथला छोटासा गरबा शूट केलेला आहे मी. बराच मोठा गरबा असतो, मी छोटासा शूट केला हे सांगतोय. तर तो शूट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर चला जाऊया ती व्हिडिओ, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच थोडीशी धमाल बघायला भेटेल. येऊन थेट पोचलेलो नवापाड्यात सासरवाडीला हातदीपच्या. तर जाऊया दर्शन घ्यायला. इथे भवानी देवीचं दर्शन घेतलं, आणि इथे मोठी देवी आहे जी आपली मूर्तीच्या रूपात असते. तर इथे वेगवेगळ्या दरवर्षी रूपात बनवण्याचा प्रयत्न. यावर्षी आहे कन्याकुमारी देवीचं बनवलेले प्रतिकृती, सुंदर प्रतिकृती, जसं दगडी देऊळ आणि जी उभी देवता आहे तशीच कमान वगैरे बनवून प्रतिकृती सुंदर अशी बनवलेली आहे. आपल्याला गावकीचा बॅनर दिसतंय, इकडे आपल्या शिर्डी दिंडीचा बॅनर दिसतंय, आणि या साईडला आहे शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा बॅनर, आणि ही आहे त्या मंडळाची भवानी आई. चला बघूया. सुंदर असा रूप बघा केलेला आहे. आपली आई पालण्यामध्ये बसलेली आहे असं दाखवण्याची एक प्रतिकृती केलं आहे, आणि हे आपली छोटे गड बसतात ते सुद्धा सुंदर आहेत. आणि देवी एकदम दरवर्षी वेगवेगळ्या रूपात असते, बघण्यासारखं एक रूप असते देवीचं दरवर्षी इथलं. हे सुद्धा यावर्षी नवीनच काहीतरी बघायला भेटलेलं आहे आपल्याला, राधाई. आणि इकडे त्या मंडळांनी प्रासादिक कार्यक्रम म्हणजे भजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे. तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत सुरकीच्या पाड्यामध्ये, पाया नंबर 1ला. आणि तिथे एक गुफेचं डेकोरेशन केलेलं आहे, जंगल डेकोरेशन, जंगल थीम. तर त्या जंगलामध्ये आपली सरस्वती आईच्या रूपात देवी बसवलेली आहे. आणि डेकोरेशन बघितलं तर गुफामध्ये आपण आता जाऊया. गुफेत बघितलं तर पाणी वगैरे एकदम ओरिजिनल सर्व दाखवलं आहे, आणि त्याच्या मधोमध आपली देवी बसवली आहे. पाठीमागे सुद्धा सुंदर लाईट लावलेली आहे. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधे शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. त्यानंतर आपण पोचलो पाया नंबर 2 सुरकीचा पाडा, श्री रामप्रसाद नवरात्र मंडळाकडे. इथे लॉटरी वगैरे असते, आणि इथे सुद्धा डेकोरेशन एक युनिक प्रकारे असतो. तर यावर्षी इथलं डेकोरेशन काय केलं तुम्ही बघा. एकदम दगडी आणि चांदीच्या महलाच्या रूपात आपल्या तुळजाभवानी आईचा देवारा बनवलेला आहे. सुंदर असं डेकोरेशन, वरती झुंबर वगैरे आणि कोरीव काम असं दाखवण्याचा पूर्णतः प्रयत्न केला आहे. आणि असं वाटतं की आपण तुळजापूरला चालू आहे अंबाबाई बघायला. बघा, खूप भारी. तिथून आता आपण आलो कोंढरीपाड्यामध्ये, आणि जरीमरीच्या देवलामध्ये आलो आहे. चिल्लर पार्टी बघा, गँग पाहिजेत ना बाई बारकी. चला पहिले आपण देवीचं दर्शन घेऊया. या देवलामध्ये आपले गड बसवले जातात, आणि देवलाच्या समोर गरबा असतो, जुना गरबा इथला. आता आपण आलोय कासवल्या पाड्यामध्ये, जरीमरी किस्साई मित्रमंडळी आणि ग्रामस्थ मंडळी. या ठिकाणी सुद्धा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, आपल्या मंडपासारखं डेकोरेशन केलेलं आहे, आणि त्या मंडपामध्ये आपल्या देवी आईला बसवण्याचं कार्य केलेलं आहे. तर सुंदर अशी देवी आहे, महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे, राक्षसाला मारताना. खूप भारी वाटते. चिल्लर पार्टी, सबस्क्रायबर आणि फॅन राजदीपचं हे पोराचं आहे. चला धन्यवाद, थँक्यू. मस्त आली लगेच खेळायला चिल्लरी बघ. हा आहे राडा गँगचा गरबा, आणि इथं गरब्याला राडाच असतो हे नेहमी तुम्हाला माहितीच पडलं असेल. पण अजून सुरुवात नाही झाली गरब्याला, थोडंच म्हणजे दिवसात होईल सुरुवात.
थोडक्यातच संपवले, कारण एवढाच शूट केला होता. मी जास्त कुठं फिरलो नाही, मी फक्त काम आणि मंदिर हेच तर जास्त काही शूट केलं नाही. आणि आता आवाजसुद्धा बसलेला आहे, त्यामुळे थोडा व्हिडिओ समजून घ्या. यापुढे पण येतील अशाच आवाज थोडा खराब असेल भाई, समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब. चला बाय बाय.